शुभेच्छा देऊयात. आरंभीचे दोन बॅट्समन आपण करण मुकादम आणि एकीकडे राजेश भोईर यांना पाहणार आहोत. तो सभी दर्शकों को फिर एक बार मेरा प्यार भरा नमस्कार. उपसभापति ट्रॉफी 2025 और जहां तक बात की जाए आरंभिक दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए यहाँ पे करण मुकादम और राजेश भोईर, ये दो बल्लेबाज मैत्री 11 भातानपाड़ा टीम की तरफ से बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर यश 11 बारवई के बनाम खेलते हुए ई लॉर्ड्स के ये मुकाबले और ई लॉर्ड्स के जहां तक 4 टीमें आज खेलेगी. कल के दिन में, कल की रात में 4 टीमें और खेलते हुए नजर आएगी. समीर मारकर हमारे दोस्त है और मैं मैन ऑफ द मैच की ट्रॉफी उनके पास गई है. जरूर मैं जुड़ना चाहता था लेकिन अभी वक्त नहीं है मेरे पास. जी हाँ जरूर. यहाँ पे वाइल्ड कार्ड एंट्री, और वाइल्ड कार्ड एंट्री नहीं बलजबरी यहाँ पे जो हमें खेलना है, बस यही एक मकसद था. बहुत ही बेहतरीन इंसान है समीर और कॉन्ग्रेचुलेशन. दैवत पाटील अस्ते यांचं इथं आगमन झालेलं आहे. एक कमी वयामध्ये उद्योजक क्षेत्रामध्ये एक गरुड भरारी आहे. आयविला ऑप्टिक्सचे मालक आहेत. व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती आहे. दैवत पाटील यांना विनंती असेल की यावं आपण मुख्य व्यासपीठावर. मैत्री 11 भातनपाड़ा विरोधात यश 11 बारवई या दोन संघांमध्ये आपल्याला ही मैच पाहायला मिळेल. तो चलो दोस्तों मुकाबले की तरफ चलते हैं. यहाँ पे देखिएगा मैत्री 11 भातनपाड़ा और यश 11 बारवई के बीच में ये मुकाबला. सन्माननीय रोहन मोहन शेठ लबडे साहेब, आपणाला विनंती असेल की आपण यावं. मोहन शेठ यश एंटरप्राइजेसचे मालक आणि त्यांचे सुपुत्र आहेत आणि बारवई संघाचे ओनर सुद्धा आहेत. तर त्यांना विनंती असेल यायचं. रोहन आपल्याला विनंती केली जाईल. आमचे मित्र सुद्धा आहेत आणि क्रिकेट मधला खास दर्दी म्हणजे रायगड मध्ये नव्हे तर आपल्या विभागामध्ये कोणत्याही स्पर्धा असू देत, मग त्या रायगड प्रीमियर लीग असू देत, पनवेल प्रीमियर लीग असू देत किंवा चाळीसगाव प्रीमियर लीग असू देत, क्रिकेटसाठी काहीतरी देणं लागतं. आमचे मोहन शेठ यांचं खरोखर मनापासून मी कौतुक करेन. आडव्या बॅटने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला आणि पहिला विकेट डाऊन. इथून मात्र हिट विकेटनं पहिला गडी माघारी परततोय. तो बॉल सरळ त्याच्या डोक्यावर आदळला आणि आपण पाहिलं त्यानंतर हिट विकेटच्या स्वरूपात हा गडी बाद झाला. अर्थातच रोहन लबडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी येस अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. मी रुकेश काटावले यांना विनंती करेन की आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये ऍक्शन रोहन लबडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी आय थिंक 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. चला यावेळेला पहिला विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल राजेश भोईर आणि आता नवीन आलेला बॅट्समन दीपक मुकादम याला पाहू शकाल. तिसऱ्या पंचांची मागणी आणि स्क्रीनवर मात्र चेक केलं जाईल 100वी ओव्हर इथे मात्र या स्पर्धेमधली टाकली जाते. वैभव पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवर असलेला यश 11 बारवई संघाचा हा गोलंदाज आहे. 100वी ओव्हर फेकतोय.
पुढचा बॉल आउटसाइड द ऑफसम. सुरेख बॉल फेकला गेला. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. काही क्षणामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाताना पाहायला मिळेल. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला 0 धावा आहेत. एक विकेट जाताना पाहायला मिळतोय मैत्री 11 भातानपाडा संघाचा. दैवत पाटील यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. आय विला ऑप्टिक्सचे मालक आहेत. मोठा फटका परंतु उंची जास्त आहे. दुसरा विकेट डाऊन होताना इथून मात्र बॅटिंग करत असलेला संघ आहे अर्थातच मैत्री 11 भातानपाडा संघ. दैवत पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आयविला ऑप्टिक्सचे मालक आहेत आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती आहे त्यांची. त्यांचंही आपण मनापासून इथे स्वागत करूया. जरूर आयविला ऑप्टिक्सला भेट द्या. आपल्याला स्पोर्ट गॉगल नंबरचे चष्मे किंवा फॅन्सी गॉगल हवे असतील तर ब्रँडेड मिळण्याचं एकमेव ठिकाण अर्थातच आयविला ऑप्टिक्स. 3 शाखा आहेत त्यांच्या. आपण पनवेल, नवीन पनवेल इथे जरूर भेट देऊ शकता. अगदी रिझनेबल दरामध्ये तिथे तुम्हाला ते प्रोव्हाइड केले जातील असे आमचे दैवजी पाटील आणि रोहन लबडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. बारवई संघाचे पॅकर्स आहेत. इथून मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. खोलवा टप्प्याचा हा बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. इथून मात्र धाव येणार. या बॉलवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. या टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावर 0 धावा 2 विकेट. काय कमालीची गोलंदाजी आहे. आणि अर्थातच पॅकर्स मात्र आता स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर जरूर दिसते पहिल्या ओव्हरमध्ये, कारण पहिले 4 बॉल निर्धाव. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेर फेकला गेला. एक्स्ट्राची 1 धावेनं शुभारंभ झालाय. बॅटिंग करत असलेला संघ आहे मैत्री 11 भातानपाडा संघाचा. गुरुनाथ मुकादम यांच्याकडून 2 षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे मैत्री 11 भातानपाडा संघासाठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि इथून आणखीन एक विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल मैत्री 11 भातानपाडा संघाचा. एक धाव धावपटलावर पाहायला मिळेल. काय कमालीची गोलंदाजी आहे. रोहन शेठ इथे बसलेले आहेत. पॅकर आहेत आणि आमच्या अगदी जवळचे म्हणजे मोहन शेठ यश एंटरप्राइजेसचे मालक आणि दिलदार नेतृत्व ज्याला संबोधलं जातं. कारण या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅच असतील ना मित्रांनो, पैसा सगळ्यांकडे असतो, सगळ्यांकडे पैसा असतो, परंतु देण्याची दानत असणं गरजेचं असतं. आणि खऱ्या अर्थाने एका माणसाचं नाव आवर्जून घेईल मोहन शेठ लबडे, ज्यांनी क्रिकेटच क्षेत्र नव्हे, अगदी कोणाला कधी अडचणीचा काल असेल, गरज भासली तर कधीही तत्परतेनं तयार असणारे एक नेतृत्व म्हणजे अर्थातच मोहन शेठ लबडे आणि त्यांचे सुपुत्र इथे मात्र आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं या बॉलला फेकून दिला. आउट ऑफ द रो, 6 रन. सगळं काही अगदी ठीकठाक चाललेलं. षटकार आला आणि षटकारानंतर मात्र थोडस बिनसलं. 7 धावा. उद्या मला तर वाटतं खानावले संघ आहे का? जय हनुमान भातान म्हणजे रुकेश काटावले विरोधात रोहन लबडे अशी मॅच या मैदानावर पाहायला मिळेल आणि खेळणार आहेत. इथून मात्र आपण पाहाल बॅटिंगसाठी जे 2 बॅटर मैदानामध्ये राजेश भोईर आणि जयेश भोईर हे दोन्ही सख्खे बंधू आहेत. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट सखे इतिहास तपासा आपण. अशी बंधुराज जे आहेत त्यांनी आपल्या आपल्या संघाला, आपल्या आपल्या देशाला खूप चांगलं मोलाचं कार्य करून दिलंय. मार्कवास टीवा असतील, त्यानंतर आपण पाहाल इरफान पठाण, युसुफ पठाण असतील, असे बरेचसे. आता ग्रामीण टेनिस मध्ये किरण पवार, त्यानंतर
अक्षय पवार या खेळाडूंना आपण पाहू शकता. असे बरेचसे खेळाडू, असे सख्खे भाऊ सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. ओ यावेळेला मस्त फटका, काय फटका सजवलाय, वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, नाईस शॉट, 6 रन. यावेळेला टीमची टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 धावा धावपळकावर होताना पाहायला मिळतील. काय अफलातून फलंदाजी करतोय जयेश भोईर, राजेश भोईर. यावेळेला आउटसाइड ऑफ सम, सुरेख गोलंदाजी इथून पाहायला मिळाली. मैत्री 11 भातानपाडा विरोधात यश 11 बारवेई संघ इथून पाहायला मिळतोय. आणि टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 13 धावा धावपटलावर. थोडीशी सुरुवात खराब झालेली भातानपाडा संघाची, तदनंतर मात्र कमबॅक केलाय. मस्त हॅमर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र प्रोटेक्शन आहे तिथे, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. आणि या 1 न धावसंख्या पुढे मूव्ह होताना पाहायला मिळेल. 14 धावा, 14 धावा धावपटलावर. भातानपाडा विरोधात बारवई असा हा संघ. यश एंटरप्राइजेस, यश 11 बारवई असा हा संघ खेळतोय सध्याच्या घडीला. मस्त फटका, या वेळेला काय जबरदस्त फटका सजवलाय. परंतु इथे मात्र काय सुरेख झेलही टिपला गेला. आणखीन एक विकेट डाऊन होताना भातानपाडा संघाचा. एक झेल टिपला गेला. समालोचन कक्षाच्या बरोबर खालचा भाग आहे, त्यामुळे कदाचित आमची नजर तिथपर्यंत पोहोचत नाहीये. परंतु मोठा फटका होता असं वाटलेला. हा षटकारासाठी फटका जाईल, परंतु क्षेत्ररक्षण तेवढा दर्जेदार पद्धतीचा पाहायला मिळाला. यावेळेला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अजित गायकर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तसं पाहायला गेलं तर थोडीशी हळाकीची परिस्थिती आहे मैत्री 11 भातानपाडा संघाची. कारण टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा, 4 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. अशा वेळेला मात्र सचिन हा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटनं मात्र सचिन तयार असेल. ओ कमालीची गोलंदाजी, टप्पा खाल्ल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला, एक एक्स्ट्राचा बाउन्स. त्यामुळे संभ्रमित झाला बॅट्समन आणि काही क्षणामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी. ओ या वेळेला ही त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉटच्या पाठीमागे या बॉलला हिट केलं आणि सरळ बॉल थोडासा एक्स्ट्रा बाउन्स न विकेट किपरच्या हातामध्ये. स्वीट फिनिश. यावेळेला दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपतोय. या षटकामध्ये आल्या 7 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा, परंतु पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवलेलं. या षटकामध्ये सचिन या षटकामध्ये 7 धावा आणि 1 विकेट. अशा रीतीने 4 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला संकेत जाधव हा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. मदत असेल यश 11 बारवई संघ. या 2 संघांमध्ये ही मॅच खऱ्या अर्थानं 2 मान्यवर उद्योजक क्षेत्रामधील हे जे मी म्हणेन कमी वयामध्ये ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये चांगली गरुड भरारी घेतलेली आहेत, आमचे दैवत पाटील असतील, त्यानंतर रोहन लबडे हे सुद्धा असतील. खूप चांगलं प्रगती पथावर उद्योजक क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांचं प्रगती पाहायला मिळेल. यावेळेला मस्त फटका आहे, पॉइंट आणि कव्हर मध्ये या बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार, परंतु बॉल थांबणार नाहीये. सरळ सीमारेषा पार, चौकार.
4 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत 18 धावा धावपटलावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे इथून, मात्र पुन्हा एकदा वन्स अगेन कॉपी शॉट इथून खेळलाय, चौकार. विकेट जाताना पाहायला मिळाले मैत्री 11 भातानपाडा संघाची, परंतु धावांची गती कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या गोष्टीकडे प्रकर्षानं लक्ष द्यावं लागेल यश 11 बारवई संघाला. मस्त बॉल आहे, आउटसाइड ऑफ सम. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेतोय बॉल आणि या बॉलवर मात्र 0 धावा आल्या आणि धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावलेली पाहायला मिळाली. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा. दुसरं षटक प्रोग्रेसवर आहे. संकेत जाधव बॉलिंग करतोय. यावेळेला एज लागली बॅटची आणि इथून मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना आणखीन एक दमदार चौकार. खूप दमदार सुरुवात. विकेट जाऊन सुद्धा आपण मयूर जर पाहिलं ना, मैत्री 11 भातन संघानं धावांची गती कमी होऊ दिली नाही. कारण टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 26 धावा. 26 रन ऑन बोर्ड. इनर एज लागली बॅटची. मिस टायमिंग स्ट्रोक. फुटवर्कचा वापर केला नव्हता बॅट्समननं. शॉट सिलेक्शन थोडासा कमजोर ठरला आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर या बॉलवर मात्र धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. संकेत जाधव हा गोलंदाज आहे. धावांवर पूर्णतः बंदिस्त केलंय धावसंख्येला. यावेळेला आपण पाहिलं मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये या बॉलला खेळला. सिंगल धाव येणार आणि सिंगल धावेनं मात्र षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 4 विकेट आणि 27 धावा. शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये धावांची गती मैत्री 11 भातनपाडा संघाला करावी लागेल. आपण पाहिलं भातनपाडा म्हणजे अगदी एकाच ग्रामपंचायतीमधला हा संघ आणि अर्थातच नामोल्लेख करेन विजय मुकादम असेल या उपसभापती चषकामध्ये आहे जवळच माझ्या. त्यानंतर बरेचसे असे केतन मुकादम आहेत, मंडळी आहेत आज त्या या गटामध्ये खेळत नाही आहेत, परंतु पहा आज खरंच माझा गाव खेळतोय. या एका अगदी प्रांजल मतानं एका इच्छेनं या मैदानामध्ये दाखल आहेत. माझ्या गावासाठी मला मॅच बघायची आहे. भले मग माझ्या गावाचा ब गट असू द्यात तरी सुद्धा मला ती मॅच बघायची आहे. आणि आपल्या संघाला पाठीराखण करत असताना रायगड मधले हे चांगले खेळाडू आहेत, स्टारकास्ट खेळाडू आहेत, जे मोठ्या मोठ्या पॅनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आज तो त्याच्या संघाची पाठीराखण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज, शेवटचा गोलंदाज अनिल कातकरी गोलंदाजी ट्रॅकवर असेल. या वेळेला मात्र ऑन साइडला खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे सिंगल धाव मिळणार. दुसरीची मागणी केली होती परंतु नकार दिला नॉन स्ट्रायकिंगच्या बॅट्समननं. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 28 धावा. 1111 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लगावल्या गेल्यात रोकेश काटावले. ही संपूर्ण माहिती आमचे मयूर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते. या वेळेला उंच उडवलाय बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकेट का चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. आणखीन एक दे धक्का मैत्री 11 भातन संघाला. शिलेदार सातत्यानं मेहनत करताना पाहायला मिळतात. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. तर मिडल ऑर्डर मधले बॅट्समन मात्र थोडेसे कमकुवत ठरतायत.
मैत्री 11 भातानपाडा संघ थोडासा अडचणीत येतोय, कारण चौथं आणि शेवटचं षटक कार्यरत असताना धावपळकावर धावा जर पाहिल्यात तर आपण फक्त आणि फक्त 28, फक्त यासाठी, कारण टेनिस क्रिकेटमध्ये फायटिंग स्कोर जर उभा करायचा असेल तर किमान 10च्या पेक्षा जास्त धावसंख्येनं आपल्याला पुढे चालावं लागतं, परंतु तसं घडताना पाहायला मिळत नाहीये. सध्याच्या घडीला मिस टायमिंग स्ट्रोक, फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा सुरेख प्रयत्न यशस्वी ठरतोय. आणखीन एक गडी बाद मैत्री 11 भातानपाडा संघाचा. यानंतरची मॅच असेल करंजाडे, माफ करा, गुरुकृपा शिवकर विरोधात कुडावे संघ. यायचा टॉस साठी लगेच. हा बॉस ग्रुप यांची खूप मोठी मेहनत आहे. लोकेश आयोजकांच्या वतीने आम्हाला इथे कळवण्यात आलेला. यावेळेला आपण पाहिलं या बॉलला मात्र खेळून काढलं सीमा रेषेच्या पार, चौकार. चेंडू शिल्लक आहेत. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण तर 32 धावा, स्कोर बुक वर 32 धावांची नोंदणी केली जाते. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक खेळाय, सिंगल रन कंप्लीट केली जाते. एकच धाव कंप्लीट होणार. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ही एक धाव 33 धावांपर्यंत प्रवास करतोय बॅटिंग करत असलेला संघ जिंकण्यासाठी. आता 24 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. अर्थातच यश 11 बारवई संघाला. महेश पाटील, आपल्याला विनंती करेन की टॉस करावा आपण दोन संघांमध्ये. खऱ्या अर्थानं 3 षटकांची मॅच असेल याची दक्षता घ्या. चला मॅचला सुरू करा लगेच, वेळ घालू नका, जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, कारण अजूनही 2 मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. दोन संघांमध्ये टॉस केलं जात आहे. दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन संघांमध्ये केलं जाते टॉस. चला मॅच सुरू करा पंच.
हॅलो. मॅचचा होता शुभारंभ. बॉलिंग ट्रॅकवर आपण दीपक मुकादम याला पाहाल. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 34 धावा. आघाडीचे दोन बॅट्समन संकेत जाधव आणि पंकज गोजे हे दोन बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. ओ द विकेटनं पुढचा बॉल. यावेळेला मात्र हुक केलाय या बॉलला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. सिंगल धाव कंप्लीट जात होतीये आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिली धाव पाहायला मिळते ती बारवई संघाकडून. दोन संघांमध्ये लढत आपण यश 11 बारवई संघ पाहाल तर मैत्री 11 भातानपाडा या दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न केला परंतु खूप दूर फेकला. त्यामुळे अंपायर्सनं गोलंदाजाला केलं पनिश, दंडित केलं 1 धावेनं. आणि या 1 धावेनं टीमची टोटल मूव्ह होत असताना पाहायला मिळते 2 धावा धावपटलावर. 2 धावा. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. मस्त फटका आहे. पॉइंट आणि कव्हर मध्ये या फटक्याला सजवलाय. मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर फटका. कव्हर ड्राईव्ह चौकार. मोहन शेठ लबडे यांच्या माध्यमातून पूर्ण जनरेटर सेवा जी आपली आपण पाहत आहात दुधिया रोशनीमध्ये नावून गेलेली ही स्पर्धा आणि त्यामध्ये सर्वात जास्त खर्च असतो तो ऍक्च्युली जनरेटरचा आणि तो संपूर्ण भार आमचे मोहन शेठ लबडे यांच्या माध्यमातून उचलला गेलाय. पंचांची मागणी होते, पंचांकडे मागणी केली जाते विकेटसाठी परंतु ही अपील पूर्णतः फेटाळून लावले. टीमची टोटल धावसंख्या जर विचार केला आपण तर फक्त 6 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णतः बंदिस्त केलं दीपक मुकादम या गोलंदाजानं. संकेत जाधव आणि पंकज गोजे हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. पंकज खेळतोय वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. संकेत 1 धाव खेळतोय. कम्मालीची गोलंदाजी, कम्मालीची गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये अगदी स्तब्ध ठेवलंय, निष्प्रभ केलाय, प्रश्नचिन्ह निर्माण केलाय फलंदाजाच्या समोर. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. 34 बॉल असतील 18 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये आहेत. संकेत जाधव, पंकज गोजे. विजय मुकादम भातानपाडा यांचंही स्वागत आपण करावं. विनंती असेल विजय मुकादम आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पहा क्रिकेट माणसाला किती मोठ्या उच्च पदावर जाऊन पोहोचवतो. कारण क्रिकेट खेळता खेळता कधी पाहुणे कक्षामध्ये येऊन मोठ्या स्पर्धेमध्ये स्वागताची वेळ येऊन ठेपली हे कळत नाही. आणि खऱ्या अर्थानं मेहनत असते एका क्रिकेट खेळाडूची. ज्या वेळेला एखाद्या स्पर्धेला एखाद्या क्रिकेट खेळाडूचं स्वागत होतो ना, ज्या वेळेला त्या क्रिकेट खेळाडूबद्दल चर्चा होते ना, त्यावेळेस समजावं की त्या क्रिकेट प्लेयरनं खूप काबाड कष्ट घेतलेत क्रिकेटसाठी, प्रामाणिक मेहनत घेतली. त्यामुळेच तर कदाचित हे सुगीचे दिवस पाहायला मिळतात. 6 धावा जिंकण्यासाठी आता मात्र 28 धावांची गरज असेल. 18 बॉल. नवीन बॉल जयेश भोईर. ओ मस्त फटका सजवलाय परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. अवघड आहे मॅच, अवघड आहे कारण मोठे फटके खेळू देत नाहीये मैत्री 11 भातानपाडा संघ. अशा परिस्थितीमध्ये मात्र दोन्ही फलंदाज आता मात्र संभ्रमात आहेत. संकेत जाधव, पंकज गोजे. धावा खूप कमी आहेत. गोलंदाजी कसून झाली यश 11 बारवई संघाची परंतु फलंदाजी पहिल्या षटका पण पाहाल 9 धावा. 9 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल फ्री हिटच्या बॉलवर आपण पाहू शकाल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
कहते हैं ना, जो ना देखते थे कभी उनके सलाम आने लगे। मेरा वक्त क्या बदल गया, मेरे नीम के पेड़ पर आम आने लगे। वक्त बदलने में देरी नहीं लगती। बल्लेबाजी करते हुए 12वीं टीम का वक्त शायद बदल गया इस नो गेंद के ऊपर। और ये देखिएगा, छव्वा भी आया, 4 धावा मिळाल्या। यावेळेला ब्लॉक होल मध्ये टाकलेला सेट डाऊन द ग्राउंड, या बॉलला सरळ बॅटने खेळलाय, तिथून मात्र क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण करते, परंतु 2 धावा थांबू शकत नाहीये। आणि या 2 धावेने टीमची टोटल पुढे मूव्ह होताना धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 15 धावा। 28 धावांचा पाठलाग करायचा आहे। 15 धावा म्हणजे अर्थातच उर्वरित 15 बॉल असतील आणि 19 धावेची गरज असेल बॅटिंग करत असलेल्या यश 11 12वी संघासाठी। उडवला या बॉलला, सरळ दिशेमध्ये खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक उभा असेल, सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा घडलं जात आहे त्याच्या माध्यमातून। 1 धाव कंप्लीट। कंबर कसली आहे भातानपाडा संघाने सुद्धा, हार मानायला तयार नाहीयेत, कारण आमच्या गावाच्या मैदानावर या मॅच आहेत आणि या मैदानावर आमचीच बोलबाला चालेल, कारण या मातीमधून सतत एनर्जी, कारण या मैदानावर सातत्यानं सरावासाठी सुद्धा ही मंडळी येतात, त्यामुळे या मातीशी निगडित आहेत। अपील केले जाते पंचांकडे, ही अपील पूर्णतः फेटाळून लावली जाते। निर्धाव चेंडूची झाली सांगता, टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली। 16 धावा धावपटलावर दुसरं षटक कार्यरत असताना 13 बॉल आणि आता 18 धावांची गरज असेल। फुल टॉस बॉल होता, नो बॉल कॉल आहे। वारंवार चुक्या करतोय जयेश भोईर, हा दुसरा नो बॉल इथून पाहायला मिळाला जयेश भोईर याच्या गोलंदाजीवर। 2च्या 1 धावा म्हणजे टोटल 3 धावा या बॉलवर पाहू शकाल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट। हे कुठेतरी थांबवावं लागेल, असंच चालत राहिलं तर मात्र मैत्री 11 भातानपाडा संघाला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आपण अशा पद्धतीने क्रिकेट खेळाल आणि निर्णायक क्षणाला तर मात्र कुठेतरी अंगलट येईल हा सामना। हा आणि हा गोलंदाज, या गोलंदाजाला आता बंदी घालण्यात आलेली आहे, गोलंदाजी करू शकत नाहीये। आणि क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एका षटकामध्ये जर आपण 2 बीमर टाइपची नो बॉल फेकलेत तर मात्र या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी या मॅच मध्ये करता येणार नाही। हे स्तंभ अंपायर्स आम्हाला अजून काही यावेळेला सांगतायत, चला स्पीडअप करा मॅचला। गोलंदाज मात्र चेंज केला जाईल, मैत्री 11 भातानपाडा संघासाठी फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल। नवीन येणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा त्या फ्री हिटला सामोरं जावं लागेल, म्हणजे करायचं कोणी आणि भरायचं कोणी असं सगळा प्रकार आहे। करता या गोलंदाजानं नो चेंडू फेकला, त्यामुळे त्याला या मॅच मध्ये गोलंदाजी करण्यासाठी बंदी घालण्यात आली, परंतु आता नवीन येणारा गोलंदाज आहे त्याला फ्री हिटला सामोरं जावं लागेल। टीमची टोटल धावसंख्या 19 धावा आहेत, जिंकण्यासाठी आता गरज असेल ती मात्र 13 चेंडू आणि 15 धावांची गरज। 13 बॉल आणि 15 धावांची गरज असेल। बॉलिंग ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा नवीन बॉलर तयार असेल, जितेश मुकादम। ओ कमालीची गोलंदाजी, कुठे ठेवला होता हा गोलंदाज, आता कदाचित हा प्रश्न निर्माण झाला असेल इथून मात्र कॅप्टनच्या मनामध्ये, कारण सुरेख जो या क्षणाला आपण पाहिलं की फ्री हिटच्या बॉलवर मात्र निर्धाव चेंडू फेकणं, कमालीची गोलंदाजी। पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये। बारा बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। यावेळेला मात्र नवीन बॉलर वापरला जाईल, तसं बघायला गेलं तर सामना अगदी क्लोज आलाय, जवळ आलाय आणि अशा वेळेला मात्र आता गोलंदाजांची खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग गोलंदाजी आहे।
खरा चॅलेंज आहे गोलंदाजांना, कारण फलंदाजांकडे खूप काही आहे. 12 बॉल मध्ये 15 धावा एवढ्या अवघड म्हणता येणार नाही टेनिस क्रिकेटमध्ये. आता खरी जी परीक्षा आहे ती गोलंदाजांची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, खूप उंच उडवलाय बॉलला आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. आउट ऑफ द रो, मॅक्सिमम नाईट शॉट, 6 रन. ओ पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सिक षटकार. कमालीची फलंदाजी संकेत जाधव यावेळेला मात्र खेळतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 ठोकलेले षटकार सामन्याला पूर्णतः खुल्ला करतायत. कारण धावफलकावर धावा जर आपण पाहिल्यात तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 31 धावा. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज असेल. यावेळेला स्वीट फिनिश एम एस धोनी स्टाईल या सामन्याला फिनिश करतोय. बॅट्समन असेल संकेत जाधव आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाते वन अँड ओनली ज्या खेळाडून अफलातून इनिंग साजरी केली. संकेत जाधव साठी जोरदार टाळ्या असतील. चला नेक्स्ट मॅच ची जो काही निर्णय असेल लगेच अंमलात आणायचा. फिल्डिंग असलेला संघ लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. फिल्डिंग असलेला संघ लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. तोपर्यंत देऊया एक सुमधुर संगीताला चान्स.